माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. कशा आहात, बरे आहात का? झालं का दुपारचं जेवण वगैरे? तर मी पण आता जेवण करते. आता आमलेट बनवते. अंडी आणली आता 2 मस्तपैकी येणार. रात्रीची भाकरी आहे बघा बाजरीची आणि अंडी आणले आहेत. तर चला आता आमलेट बनवते मी. कपडे सुकत नाहीत, कालचे पण कपडे आहेत तसेच वल्ले, अजून काही सुकले नाही. तेल गरम झाले आता. मिरची कापते जरा, 2 मिरच्या. कांदा नाही टाकत मी आमलेटमध्ये, कांदा नाही आवडत मला. तेल गरम झाले आता. अंडे मिरच्या कापून घेते, मी टाकते. मीठ टाकते. बनवली आहे भेंडी मस्त अशी. माठ धुवून पाणी भरायचंय माठात, पण आता पहिला अगोदर जेवण करते मग करते. आमलेट बनवले, तुम्हाला दाखवते. रात्रीची भेंडी आणि 1 बटाटा टाकला होता त्याच्यामध्ये. इकडं बनवलं आहे आमलेट. टोपीमध्ये काही नाही, आपण तोडूनच खायचं आहे ना, मग काय होतं त्याला. तुटलं तर तुटलं. आमलेट. तर चला करते जेवण आता. लोणचं घेतलं आपलं घरी बनवलेलं बघा, भाकर, आमलेट आणि भेंडी. छान असं जेवण करते आता. तर या तुम्ही पण मस्तपैकी जेवण करायला. आता भूक लागली, मी जेवण करते आणि नंतर बोलते.
जेवण वगैरे झालं आहे. आता भांडे घासून घेते. किती भांडे पडलेत बघा. बघा एवढे भांडे, एवढे घासायचे. किचन वगैरे साफ केलं, गॅस वटा वगैरे सगळं, आणि आता भांडे घासते. चला आता अगोदर भांडे घासून घ्यावा, कारण झोपले ना मग मी, मग तसंच मला 5 वाजते, 5-6 वाजता, 5 वाजता तर नाहीच उठत म्हणायला मी, 6-6:30 वाजते मग एकदा झोपल्यावर उठायला. त्याच्यामुळं का मग हे भांडे राहिले आणि तसेच मग काय होतं, जेवण बनवायला मग उशीर होतो. पहिले भांडे घासून घ्यायचे, मग जेवण बनवायचं, मग त्याला वेळ जातो. त्याच्यामुळं मग आता काय म्हणते मी, भांडेच घासून घेते. म्हणजे आपले उठलं का, फ्रेश वगैरे झालं का, संध्याकाळी चहा वगैरे एकदा पिलं ना, मग आपलं जेवण बनवायचंच राहतं. मग काही जास्त नाही राहत. आणि भांडे कसेच राहिले ना मग वेळ जातो, मग जास्तच अजून मग जेवण बनवायला उशीर होतो. आता 1-2 तास आराम करायचा. आज जास्त भांडे निघाले, जास्त भांडे आहेत आज जरा. असते ते एक दिवस आता काय. जेवण केलं का मग कंटाळा येतो काम करायचा. असं तर जेवणाच्या अगोदर सगळं काम झालं ना मग बरं वाटतं. आणि अगोदर जेवण केलं का, मी काय केलं, अगोदर जेवण केलं आज, असं झालं. त्याच्यामुळे आता काम करायला कंटाळा येतो. जेवण केलं का लगेच झोप येते. मग असं वाटतं झोपून घ्यावं, काही काम नाही करावं. कारण सकाळी 4ला उठलेली असते ना मी, त्याच्यामुळं ना मग लय वैताग येतो, लय टेन्शन होतं, काय सांगावं. 4ला उठल्यावर सकाळी जाऊन 6 वाजता काम करायचं, मग घरी यायचं, आणि मग घरचं काम करीत बसल्यावर मग आराम कधी करायचा, असं आहे ना. तरी घरी आल्यावर काम पडलेलं असलं का मला नाही मग आराम करू वाटत, बसू वाटत नाही. असं वाटतं पहिले काम कधी आवरून घ्यावा, आणि मग त्याच्यानंतर वेळ भेटला तर मग थोडा आराम करीत असते. काल तर मला आराम करायलाच भेटला नाही, अर्धा तास सुद्धा नाही. रात्री तरी 11 वाजले होते मग झोपायला. जेवण वगैरे करून भांडे वगैरे घासून ठेवावं लागते. मग रात्री किचन वाटा गॅस हे सगळं क्लीन करावं लागतं. म्हणजे कसं आपल्याला सकाळच्याला पुन्हा मग स्वयंपाक करायला भांडे वगैरे तयार पाहिजेत ना. मग त्याच्यामुळं भांडे वगैरे सगळे रात्रीच घासून ठेवायचे. मग सकाळी भेंडी केली, चपाती केली, आणि चहा वगैरे पिऊन देते मी. कामात केला नाश्ता 9 वाजता. एवढ्या लवकर मला नाश्ता पण नाही करू वाटत सकाळी सकाळी घरी असल्यावर. कधी कधी करते, कधी नाही करत. एवढ्या सकाळी सकाळी काही खाऊ वाटत नाही. मग 9-10च्या टायमाला भूक लागते. मग मग 9-9:30ला आपला नाश्ता केला ना मग काही टेन्शन नाही राहत. किराणा आणला त्या दिवशी 2 दिवस झालं भरून. धान्य पण आणलेले भरून. अजून गहू, ज्वारी, बाजरी
सगळं दळून पण आणलेलं आहे आणि शिल्लक पण आणलेलं आहे. मला शिल्लक जरा सामान असलं ना तर बरं वाटतं. आता अजून 5 किलो गहू शिल्लक आहे, 3 किलो ज्वारी बाजरी सर्व शिल्लक आहे. टेन्शन नाही आता. आज एवढे भांडे निघले ना. रात्रीचे काही राहिलेले होते ना. रात्री चिकन बनवलं, मटण बनवलं, मग अर्धे भांडे तसेच राहिले ना. मग ते चिकनचं कालवण उरलेलं होतं, काही मग तसंच ठेवलं मी. भात उरला होता काही, मग ते भाताचा टोप पण तसंच राहिला. ते असं झालं ते मग, म्हणून ते आत्ता भांडे डबल झाले. मग ते सकाळचा माझा चहा वेगळा झाला. सकाळी मी चहा पिऊन गेली, ते भांडे वेगळे झाले. पुन्हा मुलांनी नंतर चहा केला, त्याचे वेगळे झाले. म्हणजे असं झालं ते. म्हणून एवढे भांडे निघालेत आज. पुरी मांडणी खाली झाली. आज मांडणीवर भांडेच नाही राहिले. तुम्हाला बघायचे का किती भांडे आहेत आज. दिसले तुम्हाला बेसिनमध्ये तेवढेच आहेत. इकडे ठेवलेत. पुन्हा हे पोळपाट लाटणं हे पण घासले. डब्बा घासलाय चपातीचा. हे बघा इथं पण वर आहे डब्बे पण. आज काय एवढं किचनच भरलंय बघा भांडे. आणि इकडं मांडणीवर भांडे कधी आहेत ते बघा. मांडणी खाली झाली सगळी भांडे. हे बघा इथले इथले इथल्या प्लेटी सगळं घासायला आज भांडे. भांडे आम्हाला त्याच्यात हवं हे सगळं घासले. हवं इथं इकडं बेसिनच भरलंय अजून बघा. आवडते पटापटा. व्हिडिओ काढायला टाईम भेटला पाहिजे. सगळंच बघावं लागतं, सगळंच ॲडजस्ट करावं लागतं. काय करावं. आता घासून ठेवते फक्त. नंतर लावून घेईन. आता मांडणीला आता नाही लावणार. आता लगेच वल्ले लावले ना मग ते पाणी मांडणीवर पडतं. मग ती मांडणी खराब होते, गंज लागते मग ती मांडणी. त्याच्यामुळे वल्ले नाही लावणार. संध्याकाळी काय भाजी करावं, भाजीचं टेन्शन. रोज भाजीचं टेन्शन. काय भाजी करावं, काय भाजी करावं.
असं वाटतं चणे बी जरा टाकावं. गरम पाणी करून चणे सकाळच्याला घेतले. आता असं वाटतं मटकी टाकावा. काय करावं काय नाही समजत. मोठा होता वाटतं आता. किचन मधला फॅन लावलाय मग म्हणलं पटकन लागेल किचनला. तर इकडे कढई 2-3-4 पातेले घासून ठेवले वर तरी एवढे भांडे. भांड्याची जाळी आणायची बघा कशी तुटली बघा. हे आणायला मला टाइम भेटत नाही. बोलते आणते 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 कशाचं टाईमच भेटा ना. लक्षात आहे परत वेळ झाल्या त्या जाळ्या घेतलेल्या 2 वर्ष झाले असते मला वाटतं. 2 वर्ष झाले. या पण आणायच्या जाळ्या या पण काळ्या लागल्या बघा. जरा व्यवस्थित काम केलं ना तिथले तिथं जरा बरं वाटतं. तर मग काम तसंच राहिलं मग आपण बसायचं नाही झोपायचं. म्हणजे झोपा येणार नाही मग तसं काम पडलं. काम राहिलं मग असं होतं मला. त्यामुळं सगळं काम करून घेते मग निवांत झोप घ्यायची मग जरा.
4ला उठल्यावर मग माणसाला लय थकवा येतो बाबा. काही लोक उठते 10ला 11ला, मग त्यांना काही झोप त्याची गरज नाही झोपत दिवसा. 10ला 11ला उठल्यावर त्यांना कशाला झोप दिवसा झोप येईल बरं सांगा बरं. त्याला काम असतं का, ज्याच्या अंगावर जिम्मेदारी पडलेल्या असतात का, मग त्या माणसाला कामाशिवाय पर्याय नाही ना. काम तर करणं गरजेचंच आहे, सगळं करणं गरजेचंच आहे. ज्या लोकांना काही कामाचं घेणं देणंच नाही त्यांना. सांगायचं खरं काय असतं म्हणजे जाळ्या लावून देतं नाही आता. इतर कामाच्या माणसाला दुखणे येते का नाही. काही काम न करता आणि जे काम करतं का त्यांना काही नाही. सांगते त्यांनी किती काम केलं काही केलं भले ते आपल्यासाठी आपण करू द्या, त्यांचं काही नाही. त्यांना कोणी मानणार नाही बाबा लय काम करते लय काम केलं असं झालं तसं झालं, कधीच बोलणार नाही कुणी. आणि जे बिगर कामाचे आहेत का मग त्यांना म्हणजे असे काही दुख नाही. मग त्यांच्या पुढं पुढं करायचं, मग असंच झालं मग तसंच झालं आणि आम्ही गेलो कोणकडं. असं असतंय काय सांगायचं तुम्हाला. खऱ्याची दुनिया नाही. मोठं चालतंय आजकाल सगळं. आम्ही आयुष्यभर काम करीत आलो, आम्ही पण आजारी पडतो, आमचं पण दुखत असतं. आम्हाला 4 वाजता सकाळी उठावं लागतं, घरातलं आवरून आम्ही बाहेर लोकांच्या कामाला जातो, तिथून येऊन पुन्हा घरचं एवढी जीवाची धावपळ आणि सगळं करावं लागतंय. सगळ्या आमचं नाही दुखत का, आम्हाला नाही त्रास होत का. आमचा पण विचार करते कशाचा काय खरंय. आहे मला एक बहीण, ती तरी कुठे विचार करते माझा. ती तिच्या संसारात दगे, ती नाही विचार करीत. जाऊ द्या खरा बाबा आपापला संसार व्यवस्थित आहे की नाही. आहे एक बहीण, ती बी फोन नाही करीत काय नाही. काय करावं तिला तरी. माय हे दुखत माय ते दुखत माय ते दुखत, तिथंच ऐकून घ्यावं. हे तेव्हा आमचं दुखत ते आम्ही कोणाला सांगावा. आम्ही कोणाला सांगायचं बाई. असं असतंय आजकाल. कोणी कोणाचं नाही या जगामध्ये. फक्त जी आपला जीवच आपल्यासाठी आहे. या दुनियात कोणी कोणाचं नसतंय. आपल्यासाठी आपणच आहेत, काही नाही. ओके आपणच काम करा, आपणच
आपणच राहा, आपणच खा, काही कोणाला घेणं देणं नाही आहे. आपल्याला पण मग आपण राहायचं व्यवस्थित, आपण आपलं करायचं, खायचं. आपण काय कोणाला 2 रुपये मागत नाही, काही नाही. आपल्याला देवाने हातपाय दिलेत, करतोय, खातोय मस्त, काही टेन्शन नाही घ्यायचं, काही नाही. देवाने आम्हाला सुखी ठेवलंय, आमचे हातपाय चांगले ठेवलेत काम कष्ट करायला, तेवढंच आम्हाला बरं. असं आहे, दुसऱ्यासाठी मन चांगलं ठेवायचं असं असतं. दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला का ते स्वतः त्याच्यात पडत येतो असं असतं. म्हणून आपण दुसऱ्याचा चांगला विचार करायचा, दुसऱ्यावर जळायचं नाही. कोणी असू ते जगातले, कोणावर जळायचं नाही, काय नाही. आपलं काम करायचं, मस्तपैकी राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही. दुसऱ्याचा चांगला विचार करायचा, दुसऱ्याचा वाईट विचार केला तर आपलं वाईट होतं. आणि अजून काय, दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला तर आपणच त्या खड्ड्यात पडतो. हे तर मन तुम्हाला पण माहिती असेल ना भावांना, बहिणींना, नाही की नाही. म्हणून दुसऱ्यासाठी पण चांगला विचार करूनच राहा. आणि आम्ही पण चांगलंच राहतोय, आहे की नाही. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत, कसे तुम्हाला आवडतील बघायला, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. आता तुम्ही मला कमेंट करत जा, म्हणजे मग त्या पद्धतीने म्हणजे मी सांगत जाईल काय, म्हणजे असं तुम्हाला कसे आवडतील, काय आवडतील असं. तर मी नक्कीच तसे व्हिडिओ बनवून तुम्ही सांगाल तसे पण मला कमेंटमध्ये सांगत जा. चला, कपडे बघा ना किती पडले सुकायचे आहे का, कसे टाकले. ऊन नाही ना, त्यांच्या हवेवरच सुकणार तर मग कसं वाटणार तेव्हा एवढे कपडे कालचे आजचे. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता. चला.